हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनल. 60 डेज इंग्लिश ग्रामर कोर्सचा डे 22 आज आलेला आहे. बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. जो तुम्ही इंग्लिश ग्रामर कोर्स तुमच्या गावात करता त्याला तुम्ही 4,000 रुपये खर्च करून तो पूर्ण इंग्लिश ग्रामर कोर्स शिकून घेता. पण माझ्या मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर तो बिलकुल फ्री आहे. तर या मेहनतीसाठी सपोर्ट करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब Hey केलं there. नसेल तर सबस्क्राईब Subscribe to करा my आणि channel. बाजूला जे बेल आयकॉन आहे And ते also क्लिक press करा. this bell icon. चला तर आपल्या ग्रामरला आपण सुरू करूया. कंजंक्शनमधला रूल्स आपण सुरू करणार आहोत आज. दुसऱ्या वाक्याची सुरुवात हिज, हर किंवा देअर आले तर त्यांना काढून त्याऐवजी वूज लावावी. एक्झाम्पल बघा पहिलं. प्रिन्सिपल टर्न्ड आउट 5 बॉयज फ्रॉम द स्कूल. देअर परफॉर्मन्स हॅड नॉट बीन व्हेरी गुड. आता आन्सर बघा. प्रिन्सिपल टर्न आउट 5 बॉयज फ्रॉम द स्कूल. देअरच्या जागी वूज. वूज परफॉर्मन्स हॅड नॉट बीन व्हेरी गुड. दुसरं. आय हॅव अ फ्रेंड, हिज फादर इज अ डॉक्टर. आन्सर. आय हॅव अ फ्रेंड वूज फादर इज अ डॉक्टर. हिज वापरलं त्याच्या जागी वूज वापरलेला आहे. तिसरं. दे अपॉइंटेड a lady. Her performance in the interview was very well. They appointed a lady whose म्हणजे हरच्या जागी whose यूज केलेला आहे. वूम बघा. वूमचा वापर कसा करावा. दोन्ही वाक्याच्या मध्ये वूमला लावून दुसऱ्या वाक्यातील हिम, हर किंवा देमला काढून टाकावे. म्हणजे जर दोन वाक्याच्या मधामध्ये हिम, हर किंवा देम असतात त्याच्या जागी वूम वापरावे. पहिलं बघा. धिस इज अ मॅन. आय मीट हिम यस्टरडे. तर आन्सर बघा. धिस इज अ मॅन वूम आय मीट यस्टरडे. आयच्या आधी वूम लावून फुल स्टॉप काढलेला आहे. दुसरं बघा. आय मीट माय फ्रेंड, आय गेव हिम अ बुक. आन्सर. आय मीट माय फ्रेंड वूम आय गेव अ बुक. हिम काढलेला आहे. तिसरं. धिस आर माय असोसिएटेड वूम आय ऑलवेज ॲडवाईज. या वाक्यात सुद्धा देम काढलेला आहे आणि फुल स्टॉपच्या जागी वूम वापरलेला आहे. वेअर बघूया. दोन्ही वाक्याच्या मध्ये वेअर लावावे व दुसऱ्या वाक्याची शेवटी आलेले हिअर किंवा देअर काढून टाकावे. म्हणजेच जर दोन्ही वाक्याच्या मधात वेअर लावावे आणि जे शेवटून हिअर अँड देअर आहे ते काढून टाकायचं. एक्झाम्पल बघा पहिलं. आय टूक माय फॅमिली टू द झू. वी सॉ मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स देअर. सो देअर काढायचं आणि फुल स्टॉपच्या जागी वेअर वापरायचा आहे. आय टूक माय फॅमिली टू द झू. वेअर वी सॉ मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स. सेकंड. दिस इज अ व्हेरी बिग लायब्ररी. वी कॅन गेट ओल्ड बुक्स हिअर. आन्सर. दिस इज अ व्हेरी बिग लायब्ररी वेअर वी कॅन गेट ओल्ड बुक्स. म्हणजे मधामध्ये आपण वेअरचा वापर केलेला आहे आणि शेवटी जे हिअर आणि देअर यूज केलेलं आहे ते आपण काढून टाकलेलं आहे. नेक्स्ट. व्हेनचा वापर. पहिलं रूल आहे. जर वाक्यात ॲज सून ॲज आले तर त्याऐवजी व्हेन लावावे. जर वाक्यात ॲज सून ॲज आले तर व्हेन लावावे. दुसरं. जे वाक्य वेळ दर्शवते त्या वाक्याच्या सुरुवातीस व्हेन लावावे. पहिलं. बर्ड्स फ्ल्यू away as soon as he touched the nest. Answer. Birds flew away when he touched the nest. म्हणजे as soon as काढला आणि त्याच्या जागी when लावलं. दुसरं. she was clever as a pupil. she was clever when she was pupil. ओके. तिसरं. he became blind at the age of 8. he became blind when he was 8 years old. चौथं. he lost his father in his childhood. आन्सर बघा. he lost his father when he was a childhood. असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ॲज, इन किंवा ॲट नंतरचे वाक्य वेळ निश्चित करीत असेल आणि त्याच वाक्यामध्ये जर नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह आले असेल तर पहिले वाक्य जसे तसे लिहून दुसरे वाक्य व्हेन. ही वॉज किंवा ही इज. व्हेन शी इज और शी वॉज. व्हेन दे आर, दे वेअर प्लस नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह लिहावे. ते जर सुरुवातीस आले तर व्हेनचे वाक्य सुरुवात करावे.
म्हणजेच बघा विच बघा आधी. जर पहिल्या वाक्यात वस्तूबद्दल माहिती असेल किंवा दुसऱ्या वाक्याची सुरुवात इटने झाली तर इटऐवजी विच लावून दुसरे वाक्य जोडावे. एक्झाम्पल पहिलं, आय प्लक्ड अ फ्लावर, इट वॉज ब्युटिफुल. ॲन्सर, आय प्लक्ड अ फ्लावर विच वॉज ब्युटिफुल. बटचा वापर बघा. वाक्याची सुरुवात दो किंवा ऑल्दोने झाले असेल तर त्यांना काढून दोन्ही वाक्य बटने जोडावी. ओके, तर एक्झाम्पल बघा. दो ही वॉज पुअर, ही वॉज ऑनेस्ट. ॲन्सर, ही वॉज पुअर बट ही वॉज ऑनेस्ट. तो गरीब आहे पण तो इमानदार आहे. तर असे आपलं कंजक्शन हे इथे संपलेले आहे. तर पुढच्या अर्ध्या तासामध्ये टेस्ट सिरीज ही येऊन जाईल. कालच्या व्हिडिओची टेस्ट सिरीजसुद्धा आजच येईल, तर पाहायला विसरू नका टेस्ट सिरीज. या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 2 ते 3 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. सो इथे आपलं कंजक्शन हे संपलेलं आहे. पुढचं इंटरजेक्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार.